नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी वन्य प्राणी आणि चोरीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपणासाठी 90% अनुदानावर तार कुंपण योजना चालू केलेली आहे. यामध्ये जमिनीच्या आकारानुसार अनुदानाची टक्केवारी ही बदलणार असून 2 हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 90%, तर 2 हेक्टर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 40% अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना पंचायत समिती आणि महाडीबीटी पोर्टलवर हा अर्ज करावा लागणार आहे. शेतातील पिकाचे वन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण हा उत्तम पर्याय आहे. मात्र त्याचा खर्च अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळेच राज्य शासनाने शेतकऱ्यासाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काटेरी तार, लोखंडी खांबासाठी अनुदान मिळते. तसेच 1 ते 2 हेक्टर शेतीसाठी 90% अनुदान, तर 2 ते 3 हेक्टर शेतीसाठी 60% अनुदान, 3 ते 5 हेक्टर शेतीसाठी 50% अनुदान, तर 5 हेक्टर पेक्षा जास्त शेतीसाठी 40% अनुदान असे मिळते. तर उर्वरित पैसे हे अर्जदार शेतकऱ्याने स्वतः भरावे लागणार आहेत. ही योजना शेतकऱ्याच्या पिकाचे वन्य प्राण्यापासून संरक्षण करते, नुकसान कमी करून उत्पादन वाढवते आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते. तार कुंपणामुळे पिकाचे वन्य प्राण्यापासून संरक्षण होते. अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतही मिळते आणि पिके, प्राणी व चोरापासून सुरक्षित राहतात. अर्जदार हा महाराष्ट्राचा असणे आवश्यक आहे. तसेच शेतीचा तो अर्जदार मालक असणे गरजेचे आहे, किंवा भाडेतत्त्वावर जर शेती करत असेल तर शेतीचा करारनामा आवश्यक आहे. अर्जासाठी शेती अतिक्रमण मुक्त असावी. वन्य प्राण्यांच्या भ्रमण हद्दीत शेती नसावी. पिकाचे नुकसान झाल्याचा पुरावा म्हणजे एखादा फोटो जोडावा लागणार आहे. ग्राम विकास समिती आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीची संमती आवश्यक आहे. यासाठी कागदपत्रे म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक हा लागणार आहे, जात प्रमाणपत्र लागेल, बँक पासबुक लागेल, ग्रामपंचायतीचा दाखला लागेल, समितीचा ठराव लागेल. जर शेतीत एकापेक्षा जास्त मालक असतील तर इतर मालकाचे संमतीपत्र लागणार आहे, वन अधिकाऱ्याचा दाखला लागणार आहे आणि स्वयंघोषणापत्र म्हणजेच इतर योजनाचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्रही द्यावे लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये संपर्क साधावा लागणार आहे, किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांना mahadbt.maharashtra.gov.in फार्मर लॉग इन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. 1 ते 2 हेक्टरसाठी 90%, तर 5 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी 40% असे अनुदान भेटणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कायदेशीर जमीनधारक किंवा भाडेतत्त्वावर शेतकरी असणे आवश्यक असणार आहे. या तार कुंपणामुळे पिकाचे वन्य प्राणी व चोरापासून संरक्षण होणार आहे आणि नुकसान कमी होऊन उत्पादन वाढणार आहे. धन्यवाद.